हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत केमिकल कायनेटिक्स या युनिटचा, ज्याचं नाव आहे हाफ लाईफ पिरियड. सर्वात आधी आपण हाफ लाईफ पिरियड कशाला म्हणतात ते जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर हाफ लाईफ पिरियडचा आपल्याला डेरिवेशन सॉल्व करायचं आहे. कोणासाठी? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. तर सर्वात आधी आपण हे बघू की हाफ लाईफ पिरियड कशाला म्हणतात. तर हा जो पिरियड शब्द आहे हा कशाशी रिलेटेड आहे? टाईमशी रिलेटेड आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. मग आता आपल्याला सांगायचं काय आहे बघा, द टाइम निडेड फॉर द रिएक्टंट concentration to fall to 1/2 of its initial value is called as half life period. ठीक आहे. तर हाफ लाईफ पिरियड काय आहे बघा, टाइम निडेड म्हणजे तुम्हाला टाइम लागणार आहे, रिक्वायर्ड आहे कशासाठी? फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे जे काय झालं पाहिजे? फॉल झालं पाहिजे, म्हणजे कमी झालं पाहिजे. कुठपर्यंत? टू 1/2 ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू, म्हणजे रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल सुरुवातला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हे रिॲक्शन आहे, समजा ए गिव्ज प्रोडक्ट, हे तुमच्याकडे रिॲक्शन आहे. आता या रिॲक्शनमध्ये हा तुमचा रिॲक्टंट आहे आणि याचं जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, समजा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं म्हणणार आपण. मग आता हे जे कॉन्सन्ट्रेशन ए आहे हे इनिशियल व्हॅल्यू आहे, तर हे व्हॅल्यू किती झाली पाहिजे? 1/2 झाली पाहिजे, बरोबर, म्हणजे कमी झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी लागणारा जो टाईम आहे त्या टाईमला काय म्हणायचं? हाफ लाईफ पिरियड. म्हणजे बघा, जो टाईम आहे त्या टाईमला आपण टी हाफ कधी म्हणणार? टी हाफचा अर्थ काय होता? हाफ लाईफ पिरियड. तर टाईमला आपण टी हाफ म्हणजे हाफ लाईफ पिरियड कधी म्हणणार? जेव्हा जे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे टाईम टी वरती आहे ना, ते कॉन्सन्ट्रेशन किती झालं पाहिजे? तर सुरुवातला कॉन्सन्ट्रेशन किती होतं? ए असं कन्सिडर करा. हे इनिशियल आहे म्हणून मी इथं 0 लिहितो. तर जो A0 आहे तर हे हाफ झालं पाहिजे. हाफ म्हणजे डिवाइड बाय काय करणार आपण? 2. तर टाईम टी वरती जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुरुवातचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं त्याच्या हाफ झालं पाहिजे. 1/2चा अर्थ काय होते? डिवाइड बाय 2. म्हणजे हाफ लाईफ पिरियड म्हणजे असा टाईम ज्या टाईमला रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुरुवातच्या कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ होईल, त्या टाईमला काय म्हणायचं? हाफ लाईफ पिरियड. म्हणजे हाफ लाईफ पिरियड काय असते? टाईम निडेड फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल टू 1/2 ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी, म्हणजे सुरुवातला जेवढा आहे त्याच्या अर्ध होण्यासाठी, हाफ होण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमला काय म्हणतो आपण? हाफ लाईफ पिरियड. मग आपल्याला हा हाफ लाईफ पिरियड काढायचा आहे कोणासाठी? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. तर आपण काय करू बघा, सर्वात आधी आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी एक इक्वेशन आहे आणि ते इक्वेशन कशाचं आहे? रेट कॉन्स्टंटचं. मग मी काय म्हणतो इथं बघा, तर हे डेरिवेशन सॉल्व करण्यासाठी द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज गिव्हन बाय. तर आपल्याला माहिती आहे हा रेट कॉन्स्टंट काय असतो? तर रेट कॉन्स्टंट के. रेट कॉन्स्टंट कशानं डिनोट करतो आपण? केनं. आणि याची व्हॅल्यू किती असते? 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. आपण हे डेरिवेशन सॉल्व केलं आधीच्या लेक्चरमध्ये. तर के म्हणजे रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते? 2.303 अपॉन टी. टी म्हणजे टाईम. लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. व्हेअर काय म्हणणार आपण? व्हेअर A0 कशाला म्हणतो आपण? तर A0 काय असते? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. A0ला काय म्हणतो आपण? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, म्हणजे रिॲक्टंटचं हे सुरुवातचं कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यानंतर 80. तर 80 काय असते? तर हे असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, म्हणजे हे पण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे, पण दॅट इज अनरिॲक्टेड, जे रिॲक्ट झालेलं नाही आहे ॲट टाईम टी. म्हणजे टी टाईमला जो रिॲक्टंट रिॲक्ट झालेला नाही आहे, म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन बाकी आहे, त्याला म्हणतो आपण 80. मग आपल्याकडे हे इक्वेशन होतं, या इक्वेशनला दिलं इक्वेशन 1. मग आता इथं लिहितो मी फॉर हाफ लाईफ पिरियड. आता जर तुम्हाला हाफ लाईफ पिरियडसाठी सांगायचं असेल
तर हाफ लाईफ पिरियडची कंडिशन काय असते, तर हाफ लाईफ पिरियडसाठी जर टी इज इक्वल टू टी हाफ असेल, म्हणजे हा हाफ लाईफ पिरियड जर तुमचा टाईम असेल, तर त्यावेळेस जे टाईम टीचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती झालेलं असेल, हाफ झालेलं असेल इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती होतं आपलं A0, त्याच्या हाफ म्हणजे डिवाइड बाय 2. म्हणजे जेव्हा टी इज इक्वल टू टी हाफ असते तेव्हा कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिॲक्टंटचं ते काय असते A0/2. मग आता आपण काय करू शकतो, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, है ना. तर इक्वेशन 1 काय होणार आता बघा, तर के इज इक्वल टू काय येणार इथं 2.303 अपॉन काय होतं इथं टी. तर टीला काय पुट करायचं आहे तुम्हाला, टी हाफ, म्हणजे इथं आलं टी हाफ. त्यानंतर log टू द बेस 10. आता पुढे काय आहे पहा, log टू द बेस 10 A0/80. तर A0 जसाचा तसा आणि डिवाइडमध्ये काय दिसत आहे तुम्हाला 80. तर 80ला काय पुट करणार आपण A0/2. मग 80ला काय पुट केलं आपण A0/2. मग काय होणार, हा A0 कॅन्सल आणि हा 2 वरती शिफ्ट होणार. म्हणजे K इज इक्वल टू काय झालं 2.303 अपॉन टी हाफ. त्यानंतर इकडे काय राहिलं log टू द बेस 10 2. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करतो 2.303 अपॉन टी हाफ आणि log टू द बेस 10 2. म्हणजे 2चा लॉग काढायचा आहे आणि 2चा जर तुम्ही लॉग काढला तर तो किती येते 0.3010. हा 2चा लॉग असते, हा तुम्हाला काढता यायला पाहिजे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करणार तुम्ही 2.303चा लॉग काढणार, 0.3010चा लॉग काढणार. आता दोघांच्या लॉगची काय करणार ॲडिशन आणि जे आन्सर येणार त्याचा अँटीलॉग. आता ते काढत बसण्याची गरज नाही, डायरेक्ट किती घ्यायचं 0.693 हे व्हॅल्यू फिक्स येणार आहे अपॉन इथं काय राहिलं टी हाफ आणि हे इकडे काय राहिलं के. मग देअरफॉर आपल्याला हाफ लाईफ पिरियडचं डेरिवेशन काढायचं आहे. तर हाफ लाईफ पिरियड मी इकडे शिफ्ट करतो. तर टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन हा टी हाफ इकडे गेला तर के इकडे शिफ्ट होणार. म्हणजे टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन काय येणार के. तर हे हाफ लाईफ पिरियडचं डेरिवेशन आहे कोणासाठी, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. तर कधी कधी एक्झाममध्ये क्वेश्चन असा पण असतो की शो दॅट हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बघा, तर हा हाफ लाईफ पिरियड आहे. तर या हाफ लाईफ पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त रेट कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे A0 किंवा AT असं काहीच दिसत नाही. याचा अर्थ जो हाफ लाईफ पिरियड असते तो कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसते. तर थेरॉटिकल क्वेश्चन विचारला तर काय विचारतील, शो दॅट हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. त्यानंतर दुसरं काय विचारू शकतील, शो दॅट टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. किंवा अजून काय विचारतील, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर काय करायचं आपल्याला, सर्वात आधी रेट फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी जो आहे तुम्हाला काय लिहायचं आहे, रेट कॉन्स्टंट लिहायचं आहे ना. इथं कॉन्स्टंट शब्द लिहायचा बाकी आहे. लिहायचं काय आहे तुम्हाला, रेट कॉन्स्टंट. कोणासाठी, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर तो असते के आणि याला आपण असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं समजा हा के आहे. तर केचं डेरिवेशन काय असते 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0/80. हे आपण सॉल्व केलेलं आहे. आणि A0 हे तुमचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं, AT हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आहे, दॅट इज अनरिॲक्टेड ॲट टाईम टी. मग आपल्याला हाफ लाईफ पिरियड पाहिजे. तर हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, जेव्हा टी इज इक्वल टू टी हाफ असते तेव्हा जे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे टाईम टी वरती ते हाफ झालेलं असते. म्हणजे सुरुवातला किती होतं A0, तर ते A0 हाफ झालं म्हणजे डिवाइड बाय किती करावं लागेल 2. मग इक्वेशन 1मध्ये आपण टीच्या ठिकाणी टी हाफ टाकला आणि ATच्या ठिकाणी A0/2 इथं पुट केलं. A0 कॅन्सल झाला, 2 वरती शिफ्ट झाला. मग log 2चा आन्सर होते 0.3010. नंतर 2.303ला जर 0.3010 मल्टिप्लाय केलं, लॉग कॅल्क्युलेशन केल्यावर तुमचा आन्सर किती ते 0.693. आणि इकडे काय दिसत आहे तुम्हाला के. मग आपण हा टी हाफ इकडे शिफ्ट केला तर टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. तर धिस इज द एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. खूप महत्त्वाचं डेरिवेशन आहे, खूप वेळा एक्झाममध्ये विचारलं जाते, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा कधी कधी MCQमध्ये पण विचारतात की हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिसेल. तर अशा गोष्टी तुम्हाला याच्यावरती विचारू शकतात. आता पुढे काय करायचं आपल्याला, तर आपल्याकडे 2 फॉर्म्युले झाले. एक फॉर्म्युला आहे केचा, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0/80. दुसरा आहे टी हाफचा 0.693 अपॉन के. आता पुढे काय करायचं आपल्याला, तर या 2 फॉर्म्युल्यावरती आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. मग बघा आता आपण न्यूमरिकल सॉल्व करू याच्यावरती. आता
महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. एक्झाममध्ये खूप वेळा एक तर डेरिवेशनवरती क्वेश्चन असतो, एक तर याच्या न्यूमरिकलवरती क्वेश्चन असतो. तर व्यवस्थित प्रिपेअर करा. एकदम इझी आहे, त्याच्यामध्ये हार्ड असं काही नाही आहे. इझिली तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर आता आपण बघा पहिला क्वेश्चन सॉल्व करू. गिव्हन डेटा काय दिलेलं आहे आपल्याला ते पहा. काय म्हणत आहे, द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 0.5 मिनिट. काय दिलं तुम्हाला, हाफ लाईफ किती दिला आपल्याला, हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 0.5 मिनिट. ठीक आहे, हा हाफ लाईफ दिला. ॲट अ सर्टन टेम्परेचर कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट ऑफ रिॲक्शन. काय म्हटलं त्यानं, कॅल्क्युलेट काय करायचं आहे, रेट कॉन्स्टंट. म्हणजे काय करणार आपण, रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू काय येणार, क्वेश्चन मार्क. हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पुढे काय आणते, बी नंबरला काय आणते, टाईम रिक्वायर्ड. म्हणजे कॅल्क्युलेट काय करायचं आहे तुम्हाला, टाईम रिक्वायर्ड म्हणजे काय, टाईम रिक्वायर्ड म्हणजे टी. त्यानंतर फॉर 80% ऑफ रिॲक्टंट टू डिकम्पोज. हा शब्द महत्त्वाचा आहे इथं. काय म्हटलं त्यानं, 80%. बघा जेव्हा तुम्हाला पर्सेंटेज दिलेलं असेल तेव्हा A0ची व्हॅल्यू नेहमी किती घ्यायची, 100 घ्यायची आहे ना. A0ची व्हॅल्यू किती घ्यायची, 100. आता त्यानं म्हटलं काय, टाईम रिक्वायर्ड फॉर 80% ऑफ रिॲक्टंट टू डिकम्पोज. म्हणजे रिॲक्टंट किती डिकम्पोज झाला, 80%. मग याचा अर्थ तुमच्याजवळ होता किती, 100%. म्हणून A0ची व्हॅल्यू आपण 100 घेतली. आणि जो 80 आहे तो काय असते, हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आहे, दॅट इज ऑन रिॲक्टेड. मग आता 80% डिकम्पोज झाला, याचा अर्थ तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केला. तर राहिला किती, तर 100 मायनस काय करणार आपण, 100 मायनस 80 म्हणजेच किती आलं, 20. तर तुमच्याकडे रिॲक्टंट राहिला किती, तर फक्त 20 राहिला. म्हणजे A0 आणि 80 तुम्हाला माहीत झालं. मग आता बघा कसं करणार आपण हे प्रॉब्लेम सॉल्व. हाफ लाईफ म्हणजे काय, टी हाफ. रेट कॉन्स्टंट म्हणजे काय, के. मग आता मला सांगा, जर तुम्हाला रेट कॉन्स्टंट काढायचा असेल के, तर के काढण्याचा फॉर्म्युला असते 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0/80. हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. पण बघा तुम्हाला A0 आणि 80च्या व्हॅल्यू माहिती आहेत. A0 100 आहे, 80 20 आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला के काढायचं आहे पण टी माहीत आहे का, तर टीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत नाही कारण टी पण काढायचं आहे. म्हणून मी इथं काय लिहितो, टू फाइंड टी. मग आता टी कसा फाइंड करणार आपण बघा. तर टी फाइंड करण्यासाठी काय करणार आपण, तर टी फाइंड आपल्याकडे टी फाइंड करण्याचा फॉर्म्युला नाही आहे. मग आपण करणार काय बघा, तर सर्वात आधी आपण हा के फाइंड करण्याचा फॉर्म्युला बघू. तर के फाइंड करण्यासाठी आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, कोणता, टी हाफचा. टू फाइंड के. मग के फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे आपल्याजवळ, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. मग आता काय होणार बघा, तर टी हाफची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर टी हाफची व्हॅल्यू किती आहे, 0.5. मग हे आपण इथं पुट केली 0.5. त्यानंतर इथं 0.693 आणि अपॉनमध्ये काय आहे, के. मग आपल्याला के भेटू शकते इथून. के इकडे शिफ्ट करू आपण. के इज इक्वल टू 0.693 अपॉन 0.5, बरोबर. मग आता तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन करून तुम्ही सॉल्व करू शकता. याचा लॉग, त्याच्यामधून याचा लॉग सबस्ट्रॅक्ट, जे आन्सर येणार त्याचा अँटी लॉग, म्हणजे के काढू शकता. किंवा मी याला शॉर्टकट करतो बघा कसं, 0.693 अपॉन 0.5 म्हणजे किती, 1/2. मग 1/2 म्हणजे 0.5, तर हा 2 कुठे जाणार, वरती. म्हणजे 0.693 इंटू काय होणार, 2. आणि 2नं जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 2 3 6, 2 9 18, कॅरी 1. त्यानंतर 2 6 12 प्लस 1 13, 3 नंतर पॉईंट आणि 1. तर इथून तुम्हाला काय भेटला, के भेटला 1.386. आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी केचं युनिट काय असते, सेकंड इनवर्स, बरोबर. पण हे सेकंड इनवर्स युनिट कधी घ्यायचं, जेव्हा टाईम तुम्हाला सेकंडमध्ये असेल. पण टाईम इथं कशामध्ये आहे, मिनिटमध्ये. त्यामुळे हे जे युनिट आहे ते युनिट काय होणार, मिनिट इनवर्स. तर हे तुम्हाला इथं ध्यानामध्ये ठेवायचं आहे. केचं युनिट सेकंड इनवर्स असते, पण कधी, जेव्हा टाईम तुम्हाला सेकंडमध्ये असेल. पण इथं टाईम कशामध्ये आहे, मिनिटमध्ये आहे. त्यामुळे युनिट काय झालं, मिनिट इनवर्स. मग के माहीत झाला. मग आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये केची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, किती आली, 1.386. त्यानंतर इज इक्वल टू 2.303 अपॉन टी. त्यानंतर लॉग टू द बेस 10. काय आहे इथं बघा, तर इथं आहे A0/80. तर A0 किती आहे आपल्याकडे, 100. A0 आहे 100 अपॉन 80 किती आहे, तर 80ची व्हॅल्यू किती आहे, 20. मग काय होणार इथं बघा, सॉल्व करायचं असेल तर 0 0 कॅन्सल. नंतर इथं 2 1, त्यानंतर 2 5.
मग आता काय होणार बघा, तर हा टी मी इकडे शिफ्ट करतो, तर टी इज इक्वल टू काय झालं 2.303 अपॉनमध्ये काय येणार, टी इकडे शिफ्ट झाला, हा इकडे शिफ्ट होणार 1.386, त्यानंतर इकडे काय राहिलं लॉग टू द बेस 10 आणि इथं काय राहिलं 5. मग आता पुढच्या स्टेपमध्ये काय करणार तुम्ही, लॉग 5 काढणार, म्हणजे काय येणार इथं 2.303 इंटू आणि खाली काय येणार 1.386. तर लॉग 5चा आन्सर भेटेल तुम्हाला, ते 0 पॉईंट काहीतरी तुमचा आन्सर असेल. ठीक आहे, ते आता काढत नाही मी, ते कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. तर इथं लॉग 5चा आन्सर काढून तुम्ही पुट करा. नंतर काय करणार, याचा लॉग दोघांच्या लॉगची ॲडिशन, त्याच्यामधून याचा लॉग काय करणार सबस्ट्रॅक्ट, कारण हा डिवाइडमध्ये, आणि जे आन्सर येणार त्याचा काय काढणार आपण अँटी लॉग. आणि असं केल्यानंतर आपल्याला टी भेटेल, आणि त्या टी म्हणजे टाईम, आणि टाईमचं युनिट काय दिलेलं आहे तुम्हाला, मिनिट. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही टाईम फाइंड आउट करू शकता. तर तुम्हाला हाफ लाईफ पिरियड दिलेला होता, तर हे महत्त्वाचं आहे, केचं युनिट सेकंड इन्व्हर्स नाही घ्यायचं, इथं मिनिट इन्व्हर्स घ्यायचं आहे, कारण टाईम तुम्हाला मिनिटमध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे न्यूमरिकल सॉल्व करणार. आता याच्यानंतर पुढचं बघा, पुढच्या न्यूमरिकलमध्ये परत आपल्याला काय दिलेलं आहे ते बघू आपण. सेकंड नंबरचं न्यूमरिकल, आणि सेम याच प्रोसिजरनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. काय म्हणत आहे पहा, द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज, बघा किती दिला 7.0. 7.0 म्हणजेच काय 7 इंटू किती 10 टू द पॉवर -4 सेकंद इन्व्हर्स. आणि वाक्याची सुरुवात कशाने झाली, रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट म्हणजे काय के. इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय A0. A0ला काय म्हणतो आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि हे किती दिलेलं आहे तुम्हाला 0.080 कॅपिटल एम, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. व्हॉट कॉन्सन्ट्रेशन विल रिमेन, क्वेश्चन काय विचारला, व्हॉट कॉन्सन्ट्रेशन विल रिमेन. रिमेन म्हणजे राहणार आहे ना, किती कॉन्सन्ट्रेशन राहणार, म्हणजे हा क्वेश्चन आहे. आणि आफ्टर 35 मिनिट्स काय दिलं तुम्हाला, आफ्टर 35 मिनिट. मग आता मिनिटमध्ये म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला टाईम, एक तर टी हाफ असेल, पण वाक्यामध्ये हाफ लाईफ पिरियड असा शब्द नाही आहे, म्हणजे हे टाईमची व्हॅल्यू आहे तुम्हाला किती दिलेली आहे 35 मिनिट. मग आता करणार काय आपण बघा, कॉन्सन्ट्रेशन विल रिमेन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे म्हणजे दॅट इज अनरिॲक्टेड. अनरिॲक्टेड आहे म्हणजे ते कशाची व्हॅल्यू आहे, ATची व्हॅल्यू आहे, म्हणजे तुम्हाला ATची व्हॅल्यू काढायची आहे. आता के तुम्हाला दिलेला आहे, पण याचं युनिट जे आहे ते सेकंड इन्व्हर्स आहे, आणि इथं जो टाईम दिलेला आहे तुम्हाला तो मिनिट आहे. मग सर्वात आधी काय करणार 35 इंटू 60 सेकंद, म्हणजे मिनिटला आपण काय करणार सेकंडमध्ये कन्वर्ट करणार. मग आता हे जर तुम्ही कन्वर्जन केलं तर किती येणार बघा, हा 0, त्यानंतर 6 5चा 30 कॅरी 3, 6 3चा 18 + 3 किती होणार 21, आणि कशामध्ये सेकंद. ठीक आहे, म्हणजे टाईम माहीत झाला तुम्हाला 2100 सेकंद. मग आता आपल्याला AT काढायचं आहे, A0 माहीत आहे, के माहीत आहे, टी माहीत आहे. असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कोणता फॉर्म्युला आहे, केचा फॉर्म्युला. काय असते केचा फॉर्म्युला, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0 अपॉन काय असते AT. मग आता इथं आपण व्हॅल्यू पुट करू, तर केची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 7 इंटू 10 टू दी पॉवर -4 इज इक्वल टू 2.303 अपॉनमध्ये काय दिसत आहे आपल्याला टी. तर टीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 2100. त्यानंतर लॉग टू द बेस 10, इथं काय A0 अपॉन AT, तर A0 किती दिलेलं आहे आपल्याला 0.080, आणि ATची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. बघा आता अशा टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व करताना सर्वात आधी ध्यानात घ्यायचं की आपल्याला लॉग सॉल्व करायचं असते, पण इथं लॉग सॉल्व होत नाही कारण लॉगमध्ये अननोन आहे. त्यामुळे काय करणार आपण, हे बाकीचं शिफ्ट करून घेणार. बाकीचं शिफ्ट केलं तर काय येणार 7 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू 2100 अपॉनमध्ये किती येणार, अपॉनमध्ये येणार 2.303 आणि इकडे काय राहिलं, इकडे राहिलं लॉग टू द बेस 10. त्यानंतर इकडे किती आहे 0.080 अपॉन कॉन्सन्ट्रेशन AT. चला बघा, तर काय करणार आपण इथं आता कशा पद्धतीनं सॉल्व करणार, तर इथं 7 आहे, त्यानंतर 2100 आहे. तर सर्वात आधी काय करणार याचे लॉग कॅल्क्युलेशन. मग आता लॉग कॅल्क्युलेशन कसे करणार आपण बघा, तर 7चा लॉग किती येणार, तर 7चा लॉग येणार 0 पॉईंट. तर आता लॉग टेबलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे 7चा लॉग बघायचा आहे. मग आता 7चा लॉग बघितल्यानंतर कशा पद्धतीनं बघणार तुम्ही, तर 70मध्ये 0 बघणार, तर 8451. त्यानंतर 2100चा लॉग काय येणार आहे 3.2
21मध्ये 0 बघायचं आहे, तर 21मध्ये 0 बघितला तर 3 2 2 2 यांच्या लॉगची ॲडिशन, कारण हे मल्टिप्लायमध्ये आहेत, मग काय येणार 3, त्यानंतर 7, त्यानंतर 6, त्यानंतर 11, कॅरी 1 किती आला 4. आता हा डिवाइडमध्ये आहे म्हणून काय करणार आपण, याचा लॉग सबस्ट्रॅक्ट करणार, तर हा येणार 0 पॉईंट, तर 23मध्ये 03 बघायचं आहे, तर 23मध्ये 0 आणि 3चा काय बघायचा मेन डिफरन्स, तो आहे 6, म्हणजे 3623. आता हे करणार आपण सबस्ट्रॅक्शन, तर हे सबस्ट्रॅक्शन येणार 0, त्यानंतर 5 0, त्यानंतर 8 आणि इथं 3. आता लॉग कॅल्क्युलेशन झालं. आता काय काढणार आपण, याचा अँटीलॉग काढणार, आणि याचा अँटीलॉग कसा बघणार आपण, 80मध्ये 5 बघणार आणि 0चा मेन डिफरन्स. तर अँटीलॉगमध्ये काय करणार आपण, 80मध्ये 5 बघायचं आहे, तर 80मध्ये जर आपण 5 बघितला तर ते येते 6383. किती येते 6383 आणि एक डिजिट सोडून आपण काय देत असतो पॉईंट, आणि 10ची पॉवर किती येणार इथं 3. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे लॉग कॅल्क्युलेशन केलं. मग हे आन्सर इथं पुट करू आपण, किती आलं 6.383, 10ची पॉवर -3 आणि इथं किती आहे 10ची पॉवर +3 आहे, आणि वरती किती बाकी आहे 10ची पॉवर -4 इज इक्वल टू. आता मी लॉग कॅल्क्युलेशन रफ करतो, तुम्हाला समजलं कशा पद्धतीनं काढायचे आहेत ते. तर आता याच्यानंतर काय करतो बघा, तर इकडे किती आहे log to the base 10 0.080 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80. त्यानंतर बघा तर 6.383, त्यानंतर 10 to the power 3 - 4 किती होणार -1. त्यानंतर इकडे log to the base 10 0.080 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80. मग आता हे पॉवर, याला छोटी पॉवर आहे त्यामुळे देऊन द्यायची, पॉवर निगेटिव्ह आहे म्हणजे पॉईंट कुठे जात असते लेफ्ट साईडला एक डिजिटनं, म्हणजे काय येणार 0.6383 आणि इकडे काय राहणार log to the base 10, त्यानंतर 0.080 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80. मग हा लॉग मी इकडे शिफ्ट करतो, लॉग जर इकडे शिफ्ट केला तर काय होणार अँटीलॉग 0.6383 इकडे राहिलं 0.080 अपॉन काय येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80. आता याचा अँटीलॉग काढायचा आहे, याचा अँटीलॉग कसा काढणार 63मध्ये 8 आणि 3चा काय काढणार आपण मेन डिफरन्स. तर 63मध्ये 8 आणि 63मध्ये 8 जर बघितला तर किती उरायला 4345 आणि 63मध्ये 8 बघितला. आता काय बघायचं आहे 3चा मेन डिफरन्स, तर 3चा मेन डिफरन्स येते 3चा मेन डिफरन्स किती येते 3, म्हणजे हे 5 होता, मग हा झाला 8, त्यानंतर 4 3 4, म्हणजे तुमचा आन्सर किती आला 4.348. ठीक आहे, एक डिजिट सोडून आपण पॉईंट देणार. आता याच्यानंतर पॉवरमध्ये काही येणार का, तर पॉवरमध्ये काही नाही येणार. इथं काय राहिलं 0.080 अपॉन काय येणार 80. मग आता काय करणार आपण, हा 80 इकडे शिफ्ट करणार, तर 80 इज इक्वल टू काय होणार 0.080 अपॉन 4.348. आता परत आपल्याला काय करावं लागेल, परत आपल्याला लॉग कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर कशा पद्धतीनं लॉग कॅल्क्युलेशन करणार आपण बघा, तर 0.080चा लॉग काय येणार, तर हा येणार बार 2 पॉईंट. आता बघणार कसा आपण लॉग, तर 80मध्ये 0 बघावं लागेल. मग आता 80मध्ये जर आपण 0 बघितला तर ॲन्सर किती येत आहे आपलं 9031. त्यानंतर हा डिवाइडमध्ये आहे म्हणजे लॉग सबस्ट्रॅक्ट होणार, आणि 0.43मध्ये 4 आणि 8चा मेन डिफरन्स. 43मध्ये 4 आणि 8चा मेन डिफरन्स आहे 8, म्हणजे किती होणार आहे, तर हे होणार 6383. आता यांची काय करणार आपण सबस्ट्रॅक्शन, तर 11 - 3 किती होणार 8, 12 - 8 किती होणार 4, त्याच्यानंतर इथं 10, इथं किती होणार 9 - 3 6, 8 - 6 2 आणि इथं काय येणार बार 2 आणि याचा काय काढणार आपण अँटीलॉग. मग आता 26मध्ये 48चा मेन डिफरन्स बघायचा आपल्याला, तर 26मध्ये 4 आणि काय करायचं आपल्याला 8चा मेन डिफरन्स, तर 8चा मेन डिफरन्स आहे 3, म्हणजे 1840 किती येणार 1840, एक डिजिट सोडून पॉईंट आणि 10 to the power किती येणार -2, म्हणजे 80 किती झाला आपला, तर 80चा आन्सर आलं 1.840 10 to the power -2 आणि पॉवर छोटी आहे त्यामुळे देऊन टाकायची. पॉवर निगेटिव्ह आहे म्हणजे पॉईंट कुठं शिफ्ट होत असते लेफ्ट साईडला, कितीनं शिफ्ट होणार 2 डिजिटनं, म्हणजे 80 इज इक्वल टू किती येणार
0.01840 आणि कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे कॅपिटल एममध्ये सांगणार आपण, कारण बघा हे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला एममध्ये दिलेलं होतं. तर अशा पद्धतीनं आपण हे सॉल्व करू शकतो. तर करायचं काय आहे तुम्हाला बघा, तर थोडा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे कारण न्यूमरिकल आहे, तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन येणं गरजेचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला के दिलेला होता, त्यानंतर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं होतं आणि एटी आपल्याला विचारलेला होता आणि टाईम दिलेला होता. तो टाईम मिनिटमध्ये होता आणि इथं सेकंड इन्व्हर्स होतं, म्हणजे इथं सेकंद आहे इथं मिनिट आहे. तर आधी युनिट सेम करून घ्यायचं. तर मिनिटला सेकंड करण्यासाठी आपण 60 मल्टिप्लाय केलं, कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला टाईम सेकंडमध्ये भेटला. नंतर केचा फॉर्म्युला, कारण आपल्याला इथं एटी काढायचं आहे तर एटी केच्या फॉर्म्युल्यात येते 2.303/t log to the base 10 A0/80. तर आपल्याला के माहीत होता, व्हॅल्यू पुट केली, टी माहीत होता, व्हॅल्यू पुट केली, A0 माहीत होता, व्हॅल्यू पुट केली, एटी माहीत नाही म्हणून जसा तसा ठेवला. मग आता आपल्याला आधी लॉग सॉल्व करायचं असते, पण लॉगमध्ये अननोन आहे त्यामुळे आपण हे सॉल्व करू शकत नाही, तर बाकीचं सॉल्व करून घ्यायचं. तर हा वरती शिफ्ट होणार, हा खाली शिफ्ट होणार, हे शिफ्टिंग झाली. नंतर इकडे काय राहिलं, log to the base 10 0.080/80. मग काय केलं आपण, याचा लॉग दोघांच्या लॉगची ॲडिशन, त्याच्यामधून याचा लॉग सबस्ट्रॅक्ट, जे आन्सर येणार त्याचा अँटीलॉग. तर अँटीलॉग काढल्यावर तुमचं हे आन्सर आलं. वरती 10⁻⁻4 बाकी होतं ते खाली लिहिलं आणि इकडचं जसं तसं लिहिलं. मग 3 - 4 झालं -1, 10⁻⁻1 झाली. मग इकडचं जसं तसं. मग 10⁻⁻1 आहे म्हणजे पॉवर निगेटिव्ह असेल तर पॉईंट कुठे शिफ्ट करत असतो आपण, लेफ्ट साईडला. तर पॉईंट एक डिजिटनं आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केला, तर हे आन्सर आलं. मग आता इकडे लॉग आहे, इकडचं सर्व काही सॉल्व झालं. इकडचं सर्व काही सॉल्व झाल्यानंतर लॉगला इकडे शिफ्ट करायचं, तो काय होणार, अँटीलॉग. मग याचा आपण अँटीलॉग काढला, हे आन्सर आलं आपलं 4.384. इकडचं जसं तसं लिहत आणलं. मग आपल्याला एटी काढायचं आहे, तर एटी इकडे शिफ्ट केला, हे इकडे शिफ्ट केलं. मग आता वरच्याच्या लॉगमधून खालच्याचा लॉग आपण सबस्ट्रॅक्ट केला, जे आन्सर आलं त्याचा अँटीलॉग काढला. अँटीलॉग काढल्यावर एवढं आन्सर आलं. आणि इथं 10⁻⁻2 आता हे पॉवर याला देऊन टाकली, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी भेटलं 0.01840 मोलार. तर अशा पद्धतीनं आपण या टॉपिकचे 1-2 न्यूमरिकल्स बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये अजून आपण काय करणार आहोत, न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. थँक्यू.